नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर यश क्लासेस एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत करतो. यश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड कुमार भारती मराठी इयत्ता 10वी प्रथम भाषा पाठ क्रमांक 2 बोलतो मराठी लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी. या पाठात बोलतो मराठी या पाठात आपण मराठीचे महत्त्व याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल, प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी लिखित बोलतो मराठी. मराठी भाषा विषयांच्या प्राध्यापिका, भाषातज्ज्ञ आणि लेखिका. त्यांची अक्षरांचा देव निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषाप्रकाश भाषाबाण शब्दाची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. डॉक्टर नीलिमा गुंडी यांचे एकूण 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून श्री डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी काम केलेले आहे. या प्रस्तुत पाठामध्ये नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते, जसे आपल्या बोलीभाषेमध्ये इतर काही शब्दांचा समावेश होतो आणि त्या शब्दामुळे आपल्या भाषेमध्ये कसा विनोद तयार होतो. या जो विनोद तयार झालेला आहे त्याचे वर्णन बोलतो मराठी या पाठामध्ये डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी केलेले आहे. यांचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. उत्पत्ती कोशात शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते, आत्मसमाधान मिळते. मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये बघितलं होतं की उत्पत्ती कोशामध्ये कशा पद्धतीने शब्द बघितले जातात आणि उत्पत्ती कोशामध्ये शब्द बघितल्याच्या नंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचे अर्थ काय असतात आणि त्या भाषेमध्ये एकंदर तो शब्द कसा आलेला आहे आणि दुसऱ्या भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय होतो आणि ते समजल्याच्या नंतर आपल्याला किती आनंद मिळतो, या गोष्टीची आपण माहिती या अगोदरच्या पाठामध्ये घेतलेली आहे. शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनाचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. डॉक्टर नीलिमा गुंडी याने या पाठामध्ये एकंदर भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून आलेल्या शब्दामुळे किंवा बोलताना जो विनोद तयार होतो त्या विनोदाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, चला तर हा प्रस्तुत पाठ सविस्तर पाहूत. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. विनोद म्हणजे मुलाचं नाव, परंतु परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. आता बायको काय म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? तेव्हा नवरा उत्तर देतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद,
ते शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. कारण या जोकमध्ये असं म्हटलेलं आहे की बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तपा बनवू का? म्हणजे याचा अर्थ जो होता, उत्तपा बनवू का म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्याकरिता मी उत्तपा बनवू का, या पद्धतीचा होता. परंतु यामध्ये विनोद झालेला आहे. तेव्हा नवरा त्याला उत्तर देतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगर. म्हणजे या ठिकाणी एक विनोद निर्माण झालेला आहे. एकच शब्द अनेक अर्थछटा घेऊन वावरतो. हे मराठी भाषेची श्रीमंती नाही का? म्हणजे अन्य भाषातून आपल्या भाषेत शब्द येऊन ती इथलेच होण्याची प्रक्रिया सदोतीत चालूच असते. मात्र काही वेळा एखादा शब्द चुकीच्या अर्थाने रूढ होतो आणि त्या शब्दाच्या अर्थाचे घोटाळे निर्माण होतात. या पद्धतीने या ठिकाणी शब्दाची कशा पद्धतीने घोटाळे निर्माण होत असतात हे या जोकमध्ये दिलेले आहे, या विनोदामध्ये दिलेलं आहे. जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी तुम्हाला उत्तपा बनवू का? म्हणजे याचा अर्थ होता की मी तुमच्यासाठी उत्तपा बनवू का? परंतु या ठिकाणी तुम्हाला मी उत्तपा बनवू का या शब्दाने, या वाक्याने एक विनोद निर्माण झालेला आहे आणि हास्य निर्माण झालेलं आहे. यामध्ये बनवणे म्हणजे फसवणे. मराठीमध्ये बनवणे याचा अर्थ का? फसवणे आहे. तसं त्यामुळे माणसाचा माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला या ठिकाणी आहे. एखाद्या परिसरामध्ये एकमेकामध्ये सहज मिळवता येईल अशा अंतरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य घडण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते. तशी ती स्थिर असते सुद्धा. मात्र प्रत्येक पिढीमध्ये त्या ठिकाणाच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. आणि हा सुद्धा शब्द जेव्हा विदेशी भाषेमधून शनी मराठी भाषेत आला आणि तो मराठीमध्ये स्थिर झाला, पण तो आपल्या अंगवाळी पडला. परंतु त्याचा अर्थ जो आहे, बनवणे म्हणजे फसवणे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, सिटी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे. हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. म्हणजे या भाषेमध्ये आपण बघितलं की एक मारणे हा आलेला आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग खऱ्या अर्थाने भाषेला श्रीमंती देते. अन्य भाषेतून आपल्या भाषेत शब्द येऊन ती इथलीच होण्याची प्रक्रिया सदोतीत चालू राहिलेली आहे. आणि एकच शब्द अनेक अर्थछटा घेऊन वावरतो. ही मराठी भाषेची श्रीमंती नव्हे का? तर मराठीतील वाक्यप्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे. वाक्यप्रचारात शब्दाचा वाच्यार्थ नसतो. ते शब्द अलंकारिक अर्थाने वावरत असतात. भाषा बिघडण्याची अनेक कारणं पण आहेत. या ठिकाणी काय म्हटले की मराठी ढंगाचे शब्दप्रयोग
ती आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मग मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते ते बघा. इथं म्हटलेलं आहे गप्पा मारणे म्हणजे चर्चा करणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, सिटी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे. परंतु मारणे या शब्दाचा ओरिजिनल मराठीतला अर्थ वेगळाच आहे. जसं इथं म्हटलेलं आहे की जेवणावर ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे, परंतु मारणे हा शब्द इथं आलेला आहे आणि मारणे या शब्दाचा शब्दशः अर्थ हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि या ठिकाणी आलेला अर्थ हा वेगळा आहे. जसं गप्पा मारणे म्हणजे चर्चा करणे आहे, किंवा पाकिट मारणे म्हणजे पाकिट चोरी करणे, सिटी मारणे जेवणावर ताव मारणे, हातपाय मारणे, माशा मारणे म्हणजे काहीच काम नसणे आणि रिकाम टेकडे बसणे. परंतु या ठिकाणी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. ओरिजिनल मारणे हा मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे मार देणे, परंतु हा अर्थ कुठे आलेला आहे का मित्रांनो? हा अर्थ कुठेही आलेला नाही. तर पुढं म्हटलेलं आहे शब्दप्रयोगाप्रमाणेच वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. म्हणजे खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे मृताला खांदा दिला जातो. 4 जणाच्या खांद्यावर त्याला घेऊन जात असतात. म्हणजे खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे आणि खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. म्हणजे पहा एकच शब्द हा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. म्हणजे ही एक शब्दाची श्रीमंती आहे. या ठिकाणी शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणे मध्ये खाणे हा शब्द काही नाही, खाणे त्याच्यामध्ये नाही, कुठलाही पदार्थ खाणे नाही, खस्ता खाणे इथं अर्थ वेगळा आहे. त्याचबरोबर कंठस्नान घालणे म्हणजे युद्धामध्ये जे काही सैनिक मारल्या जातात त्यांना कंठस्नान घालणे म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी कंठ आणि स्नान म्हणजेच गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ होतो. परंतु हा अर्थ इथं योग्य नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. मित्रांनो, जर एकाऐवजी दुसरा जर क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवं. अकलवान म्हणजे हुशार, पण आकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. म्हणजे या ठिकाणी अक्कलवान म्हणजे हुशार, तू खूप हुशार आहेस. जसं हुशार म्हणजे अतिशहाणा, खूप हुशार, इंटेलिजंट. परंतु असंही म्हटलं जातं तू खूप हुशार आहेस म्हणजे याचा अर्थ एकतर आपली कोणीतरी फिरकी घेत आहे, तू अतिशहाणा आहेस असं बोललं जातं. तू अतिशहाणा आहेस म्हणजे तू शहाणा आहेस असं त्यातून अर्थ प्रतीत नाही होत. खऱ्या अर्थाने जो शाब्दिक अर्थ आहे तो शाब्दिक अर्थ इथे घेतला जात नाही. म्हणजे अक्कलवान आहे म्हणजे हुशार आहेस म्हणजे अकलेचा कांदा, इथं अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा असा नाही होत. तर याचा कोणीतरी आपली फिरकी घेत आहे, आपल्याला जो कोणी म्हणत आहे ते आपली कोणीतरी मजा घेत आहे, कोणीतरी फिरकी घेत आहे यावरून आपल्या लक्षात येते. या ठिकाणी डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेमध्ये इतर शब्द कशा पद्धतीने आले आणि तो शब्द कशा पद्धतीने वापरण्यात आला, मुळात त्याचा अर्थ काय होतो आणि त्याचा शब्दशः अर्थ काय निघतो यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न या पाठामध्ये केलेला आहे. भाषा बिघडण्याची
अनेक कारणे आहेत. एखादी क्रियापद वापरताना त्यांच्याशी संबंधित असलेल्या नामाला योग्य प्रत्यय जोडला जात नाही, हे त्यापैकी एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अर्थाचा गोंधळ निर्माण होतो. अन्य भाषांमधून नवनवीन शब्दाची आवक होणे ही नित्याची प्रक्रिया असते, परंतु गरज नसताना आणि मराठीचे व्याकरण झुंगारून अन्य भाषांमधील शब्द वापरणे लेखकांना गैर वाटते. कारण ते आलेले शब्द जे आहेत ते बाहेरचे आहेत, खऱ्या अर्थानं बाहेरचे आहेत आणि बाहेरचे शब्द येऊन शनी मराठी आपल्या भाषेचा अर्थ बदलत आहेत आणि खऱ्या अर्थाने मूळ अर्थ वेगळा आहे आणि वापरल्याच्या नंतर होणारा अर्थ, प्रतीत होणारा अर्थ वेगळा आहे. उत्पत्ती समजून घेतल्यास शब्दाची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत हे कळते. शब्दाच्या मुळाकडे गेल्यास आपल्याकडून शनी भाषिक चुका होत नाहीत. खऱ्या अर्थाने प्रत्येकाने शब्दकोश कसा वापरायचा हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि या काळाच्या ओघामध्ये आपली भाषा जर आपल्याला टिकून ठेवायची असेल, आपल्याला मूळ भाषा टिकून ठेवायची असेल, तर आपण खऱ्या अर्थाने शब्दकोश वापरायला पाहिजे. आणि शब्दकोश वापरल्यामुळे आपल्याला आपली भाषेची समृद्धीपणा टिकून ठेवता येईल. या ठिकाणी पुढं म्हटलेले क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवे, त्याचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. खऱ्या अर्थाने आपण वेगवेगळ्या वाहिन्यावर वेगवेगळे काही समारंभ, वेगवेगळे काही कार्यक्रम बघतो, त्यामध्ये बऱ्याचशा काही चुका झालेल्या असतात. त्या चुकावर प्रकाश टाकण्याचं काम लेखिका नीलिमा गोंडे यांनी या प्रस्तुत पाठामध्ये मित्रांनो केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे, त्याचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात. कारण ती नदीसारखी प्रवाही असते. भाषा ही नेहमी प्रवाही असते. भाषा सतत बदलत असते कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपण ही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला फरका वाटत नाही. पेन हा शब्द आपल्याला फरका वाटत नाही. त्या फॅन हा शब्द आपल्याला फरका वाटत नाही. पण गरज नसतानाही इतर भाषांमधले शब्द आणि हेही मराठी भाषेचे व्याकरण झुंगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काही नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का? खऱ्या अर्थाने आज आपण बघतो की सरास विद्यार्थी बोलताना काय म्हणतात की मी स्टडी केली, परंतु यामध्ये एक शब्द इंग्रजी आलेला आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये स्टडी म्हणजे अभ्यास आहे. मग मी अभ्यास केला हे किती योग्य होईल? परंतु सरास हा शब्द वापरला जातो. असे बरेचसे शब्द आहे की वेगवेगळ्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. मग ही आपली भाषा या भाषा बिघडत आहे आणि बिघडण्याची कारणे आहेत की आपण वेगवेगळ्या भाषेतले अनेक शब्द आत्मसात करतो. भाषा सतत बदलत असते. भाषा नेहमी बदलत असते कारण अनेक मानवांचा एक मिळून समाज बनलेला असतो. कारण या समाजामध्ये अनेक जण राहतात आणि राहत असताना त्यामध्ये संवाद साधण्यासाठी, एकमेकाशी बोलण्यासाठी, भाषेची देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. त्यांची भाषा एकच असते आणि त्यांच्या बोलण्यातील शब्दसुद्धा एकच असतो. मित्रांनो, जेव्हा एक समाज एकत्र असतो, मित्रांनो या प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर नीलिमा गोंडे म्हणते की भाषा ही नेहमी प्रवाही असते.
भाषा ही नेहमी प्रवाही असते आणि भाषा ही नेहमी नदीसारखी प्रवाही आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक शब्द आत्मसात होतात, जसे की फारसी, संस्कृत, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक वेगवेगळ्या भाषेतले शब्द मराठी भाषेत सामावलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण देताना लेखिका निलिमा गुंडी म्हणतात की समाज अनेक मानवांचा मिळून जो समाज बनतो आणि त्यांच्यामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. त्यांची भाषा एकच असते आणि त्यांच्या बोलण्यातील शब्दसुद्धा एकच असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी भाषेमध्ये समानता असणे आवश्यक असते. ही भाषा समाजातील प्रत्येकाला समजण्यासाठी काही काळ स्थिर असावी लागते आणि ती राहतेसुद्धा. परंतु मानवाच्या बौद्धिकतेचा विकास जसजसा होतो तसतसे त्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत राहतात. आधुनिक काळामध्ये अनेक समाज एकमेकांच्या जवळ राहतात. म्हणजे मित्रांनो, आपण शहरी भाग बघा किंवा ग्रामीण भागामध्ये बघा, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात, तेव्हा अनेक भाषामधले शब्द या भाषेमध्ये कसे सामावलेले आहेत, एकमेकांमध्ये कसे मिसळतात, या सर्व समाजाचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडत असतो. निलिमा गुंडे म्हणतात की जेव्हा अनेक भाषा बोलणारे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा या भाषेचा प्रभाव एकमेकावर पडतो. म्हणजे वेगवेगळ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत सामावले जातात. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते, त्यामध्ये सातत्याने बदल होत राहतात. अन्य भाषेतील काही संकल्पना आपल्या स्थानिक भाषेत सहज वापरतात. माणसाचे जीवन जगण्याची पद्धती आज सातत्याने बदलत आहे. म्हणून मित्रांनो, जुन्या शब्दांचा लोप होऊन भाषेत नवनवीन शब्द समाविष्ट होत आहेत. जसे की आपणाला काही टेबलसारखे, केकसारखे, पेनसारखे बरेचसे शब्द आहे ते इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर फारसी आहे, अरबी आहे, कन्नड आहे, संस्कृत आहे, अशा वेगवेगळ्या भाषेतून मराठी भाषेमध्ये अनेक शब्द ही प्रवाहित झालेले आहेत. हे आपल्याला समजलेसुद्धा नाही. त्याकरता आपण मराठी शब्दकोशांचा वापर करणे आवश्यक आहे आणि आपली भाषा ही समृद्ध ठुली पाहिजे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी लेखिका निलिमा गुंडे यांनी मराठी भाषेमध्ये कशा पद्धतीचे विदेशी शब्द आलेले आहेत यावर प्रकाश टाकलेला आहे. चला तर मित्रांनो, पुढे निलिमा गुंडे म्हणतात की भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे आणि हे शब्दकोशातूनच आपल्याला जमेल. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की भाषेची उत्पत्ती कशी झाली आणि ते भाषा जेव्हा उत्पत्ती कोशामध्ये आपण जेव्हा शब्द शोधतो तेव्हा हा मूळ शब्द कुठल्या भाषेतला होता आणि त्याचा मूळ अर्थ काय आहे आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये कसा गेलेला आहे हे आपण उत्पत्ती कोश या पाठामध्ये बघितलेलं आहे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरोबा या शब्दातल्या मोरा याचा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी. जुन्या काळी साखर मॅरिसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते त्यातून कळते आणि हे आपल्याला केव्हा कळेल, जसं मोरम या शब्दातला मोरा या मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखर आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये असं म्हटले, लेखिका म्हणतात की जुन्या काळामध्ये साखर ही मॅरिसवरून यायची म्हणून मोरस म्हणजे मयूरशी. या शब्दाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत हे आपल्याला कशावरून कळलं, जेव्हा आपण उत्पत्ती कोशांचा अभ्यास करतो. जेव्हा आपण उत्पत्ती कोशाचा अभ्यास करतो तेव्हा तर आपल्याला समजते की आपल्या भाषेमध्ये आलेल्या शब्दाचा मूळ अर्थ काय. जी मूळ भाषेमध्ये जेव्हा हा शब्द आहे तेव्हा या भाषेमध्ये येण्यापूर्वीचा त्याचा अर्थ काय होता. उत्पत्ती समजून घेतल्यास शब्दाची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहे हे कळते. शब्दाच्या मुळाकडे गेल्यास आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. शब्दाची संधी, शब्द उच्चारताना ते तोडण्याच्या जागा, शब्दाचे उच्चार, समास,
वगैरेच्या शब्दाच्या अर्थाशी खूप जवळचा संबंध असतो. या ठिकाणी पुढे डॉक्टर नीलिमा गुंडी म्हणतात की कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्यप्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणाची पारख. कदर म्हणजे गुणाची पारख करणे आहे. आणि मित्रांनो, हा शब्द कुठून आलेला आहे? हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. आणि कदर, कदर म्हणजे गुणाची पारख करणारा हा शब्द आपण घेतला आहे. शब्दाच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ अनुसया. अनुसया असे नाव नसून ते अनुसया असे आहे. अनधिक असूया म्हणजे अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजेच द्वेष मत्सर नसलेली अशी ती अनुसया. म्हणजे जी अनुसया या शब्दाचा अर्थ काय होतो की तिच्या मनामध्ये द्वेष नाही, दुसऱ्याबद्दल द्वेष नसणारी, दुसऱ्याबद्दल मत्सर नसणारी स्त्री म्हणजेच अनुसया. हे कळाल्यावर शब्द मनात पक्का रचतो. जसे जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य आहे तर जरा थोडे जर कलबातून या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे दोन्ही उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे दोन्ही उच्चारावरही अर्थ अवलंबून असतात. म्हणजे या एवढ्या परिच्छेदामध्ये आपणाला डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी कदर करणे ह्या वाक्यप्रचार घेतलेला आहे. कदर म्हणजे गुणाची पारख करणे. कदर करणे म्हणजे गुणाची पारख करणे हे आपल्याला केव्हा कळालं? जेव्हा आपण शब्दकोश वापरला आणि शब्दकोश वापरल्यानंतर आपल्याला समजलं की हा शब्द हा अरबी भाषेमधून आलेला आहे. आणि यामध्ये कदर करणे म्हणजे गुणाची पारख करणे. आणि मुळाकडे गेल्याच्या नंतरच आपणाला त्या शब्दांचा अर्थ काय होतो ते समजतो आणि आपल्या चुकाही कमी होतात. त्यानंतर दुसरा शब्द सांगितला होता मित्रांनो, डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी दुसरा शब्द सांगितलेला आहे अनुसया. अनुसया म्हणजे तिच्या मनामध्ये मत्सर नाही, तिरस्कार नाही, तिरस्कार नसणारी स्त्री. म्हणजे या प्रस्तुत पाठामध्ये कशा पद्धतीने अर्थ बदलतात हे डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी सांगितलेले आहे. आणि त्याकरता त्या म्हणतात की प्रत्येकाने शब्दकोशांचा वापर केला पाहिजे. आणि शब्दकोशाचा वापर केल्यामुळे आपल्याला आपल्या भाषेत आलेल्या शब्द कसे होते, मूळ भाषेमध्ये त्याचे अर्थ काय होतात हे आपल्याला समजते आणि आपल्या चुकाही होणार नाहीत. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द जोडतो या साऱ्यांचं महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसं अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगे पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काही गोष्ट आली आहे. हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हणत होती पुराणातली वांगी पुराणात. वांगी म्हणजे उदाहरणे, पण वांगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीची गोष्ट, अशी फजिती होई. या ठिकाणी वानगी म्हणजे उदाहरण होय. आणि या ठिकाणी म्हणले पुराणातली वांगी पुराणात. जर पूर्ण पुराणही वाचून काढलं आणि पुराणामध्ये शोधत बसलो तर आपणाला कधीही वांगी भेटणार नाहीत. कारण या ठिकाणी वानगी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि वानगी म्हणजे मित्रांनो नीलिमा गुंडी म्हणतात की वानगी म्हणजे उदाहरण. आणि हे उदाहरण कुठून आलेलं आहे? पुराणातलं आहे. पुराणामध्ये हे शब्द सापडेल, परंतु वांगी काय पुराणामध्ये सापडणार नाहीत. या पद्धतीची आपली होणारी फजिती आहे. त्यानंतर पुढे म्हणतात की काही वेळा
दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ राजेचे कलेवर प्रेम होते, राजेचे कलेवर प्रेम होते. आणि दुसरं वाक्य आहे अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. म्हणजे या ठिकाणी कलेवर या शब्दाचा अर्थ काय होतो, या ठिकाणी मूळ अर्थ आणि निघालेला अर्थ काय होतो याबद्दल डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी प्रकाश टाकलेला आहे. येथे पहिल्या वाक्यात मित्रांनो, येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शेव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे. आपल्या भाषेने आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे. मग तिला आपण समृद्ध केलं पाहिजे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्यांचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. त्यासाठी आपण त्याची जोपासना होण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे मूळ मराठी शब्द आहेत ते वापरले पाहिजेत. असे बरेचसे शब्द आहेत की ते मराठी मनुष्यानी आज हद्दपार होत चाललेले आहेत. आपण विदेशामधून आलेले परकीय शब्द, परकीय भाषेतून आलेले शब्द आपल्या भाषेमध्ये सामावून घेत आहे. मग आपण हे शब्द आपण काय करायला पाहिजे की कमी करायला पाहिजेत, वापरण्यामध्ये कमी घ्यायला पाहिजेत. आपले जो मराठी शब्दकोशांचा अधिकाधिक वापर करायला पाहिजे. आणि तसं केल्यास आपली भाषा ही समृद्ध होऊ शकते. इथं सांगितलेले की कधीकधी दोन शब्दाची रूपे सारखी असतात, त्यांचा उच्चारही सारखा असतो, पण त्याचे अर्थ मात्र भिन्न भिन्न असतात. कधीकधी दोन शब्दाची रूपे दिसायला एकसारखी असतात, मात्र त्याचे उच्चार भिन्न असतात आणि अर्थसुद्धा भिन्न असतात. या ठिकाणी जसं सांगलं होतं की राजेचे कलेवर प्रेम होते, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. म्हणजे या ठिकाणी कलेवर आणि दुसऱ्याही वाक्यामध्ये असणारा कलेवर शब्द तर सारखेच आहेत, परंतु अर्थामध्ये बदल झालेला आहे. नंतर कधीकधी दोन शब्दाची रूपेही दिसायला एकसारखी असतात, मात्र त्यांची उच्चार भिन्न असतात आणि अर्थसुद्धा भिन्न असतात. भाषेवर प्रेम करण्यासाठी डॉक्टर नीलिमा गुंडे म्हणतात की भाषेवर प्रेम करण्यासाठी भाषेची शक्तिस्थळे जाणून घेतली पाहिजेत. भाषा नेहमी आपल्या आईच्या ठिकाणी आहे. भाषा ही नेहमी आपल्या आईच्या ठिकाणी आहे. आपल्या भावी जीवनाला आकार आणि आधार देण्याचे कार्य आपल्या भाषेने केलेले आहे. आणि एकदा एकच कल्पना वेगवेगळ्या रीतीने खुलून व्यक्त करता येते. त्यातून भाषिक सौंदर्याची जाण वाढते. मनातले भाव सूक्ष्मपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य येते. या ठिकाणी जे काही मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून आलेल्या शब्दामुळे आज मराठी भाषा मूळ शब्द बाजूला पडलेले आहेत. त्या मनुष्यानी आपण काय करायला पाहिजे की जे मूळ शब्द आहेत ते वापरणं आवश्यक आहे. जसं इथं पुढं एक क्वेश्चन आलेला आहे स्वमतासाठी, जसं की भाषा सतत बदलत असते, याची कारण मीमांसा सांगा. कारण भाषा ही डॉक्टर नीलिमा गुंडी म्हणतात की भाषा ही प्रवाही आहे. भाषा ही नदीसारखी नियमितपणे प्रवाही आहे. त्यामुळे भाषेमध्ये काही काळ भाषा ही स्थिर राहते आणि काही काळानंतर आपल्याला ते जाणवतही नाही. अंशतः हळूहळू त्यामध्ये बदल होत राहतो. दुसऱ्या भाषेचा प्रभाव पडत असतो. एखाद्या परिसरात एकमेकांमध्ये सहज मिसळता येईल अशा अंतरावर राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्याची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द वाक्य घडवण्याचे नियम ही ती भाषा बोलणाऱ्या
सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते, तशी ती स्थिर असते सुद्धा. मात्र प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणांच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. असं म्हटलं जातं की काही मैल जर आपण प्रवास केला, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणची भाषा जर बघितली, भाषा आहे मराठीच, परंतु बोलताना जे काही त्याचे काही अर्थ होतात ते वेगळ्या स्वरूपाचे आहेत. जसं मराठवाड्यांची मधली भाषा ही वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रामधली भाषा ही थोडीशी अंशतः वेगळी आहे, किंवा त्यावर असणारा आहेरणीचा प्रभाव, किंवा पुणेसारख्या ठिकाणी गेलो तिथली मराठीची भाषा वेगळी आहे, ग्रामीण भागातली भाषा ही थोडीशी वेगळी आहे. म्हणजे भाषा ही नियमित प्रवाही असते. त्या भाषेमध्ये अनेक भाषेतील शब्दांचा प्रभाव जाणवतो. जसजसा लोकांचा विकास होतो तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते. आणि आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ आणतात. मित्रांनो, अनेक जण जेव्हा एकत्र राहतात, एकमेकात मिसळतात, या वेगवेगळ्या समाजाचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतो आणि प्रत्येक भाषा अशी बदलत राहते. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. या ठिकाणी डॉक्टर नीलिमा गुंडे म्हणतात की ती सातत्याने बदलत राहते. काळ बदलतो तशी लोकांची जगण्याची रीतही बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात, जुने शब्द लोप पावतात आणि लोप पावलेल्या ठिकाणी इतर शब्द त्या ठिकाणी भर टाकतात. अन्य भाषांमधील शब्द संकल्पना स्थानिक भाषेमध्ये सामावले जातात. अनेक भाषेतील शब्द संकल्पना अनेक भाषांमध्ये स्थिरावतात. अशा प्रकारे प्रत्येक भाषा प्रत्येक क्षणीही बदलत असते, असे डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी म्हटलेले आहे. स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय. त्यासाठी डॉक्टर नीलिमा गुंडी म्हणतात की मराठी भाषा विकसित करायची असेल तर अधिकाधिक आपण उत्पत्तिकोशांचा वापर करणे आवश्यक आहे. आणि उत्पत्तिकोशाचा वापर केल्यास आपल्याला आपल्या भाषेमध्ये येणारे शब्दही समजतील. ते पुढं म्हणतात की माणसांना एकमेकाशी जोडण्याचा महत्त्वाचा धागा म्हणजे भाषा असते. डॉक्टर नीलिमा गुंडे या पाठामध्ये म्हणतात की माणसांना एकमेकांशी जोडण्याचा धागा हा भाषा असते. माणूस दुसऱ्याशी बोलतो म्हणजे तो दुसऱ्याजवळ आपले मन प्रकट करीत असतो आणि तो दुसऱ्याशी बोलतो, त्याला समजण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीचीच भाषेची आवश्यकता असते. प्रत्येक भाषा म्हणजे ती बोलणाऱ्याच्या मनात आरसा असते. म्हणूनच कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्यांचे जीवन, त्यांची संस्कृती होय. एखाद्या भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचा सन्मान करणे होय. स्वतःच्या भाषेचा सन्मान आपण कसे करणार? सर्वात प्रथम म्हणजे मी माझी स्वतःची भाषा उत्तम रीतीने आत्मसात करीन. माझे सर्व विचार भावना माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. कारण जरीही माझ्या भाषेमध्ये अनेक भाषेतील शब्दांचा प्रभाव आहे, माझ्या भाषेवर अनेक भाषेच्या शब्दांचा प्रभाव आहे, ते शब्द हळूहळू कमी करण्याचा मी प्रयत्न करीन. शब्दकोशांचा नियमितपणे वापर करीन आणि त्या शब्दकोशामध्ये आलेल्या शब्दांचा अर्थ बघेल आणि जे शब्द आलेले आहेत ते शब्द वगळवण्याचा प्रयत्न करेन. माझी भाषा मी उत्तम रीतीने समृद्ध करेन. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. माझ्या भाषेतील उत्तम साहित्यांचा आस्वाद घेत राहीन. भाषा चांगल्या रीतीने आत्मसात करण्यासाठी शब्दकोश, उत्पत्तिकोश ह्यासारख्या कोशांचा वेळोवेळी मनापासून उपयोग करीन. यामुळे माझ्या भाषेवरून प्रभुत्व वाढेल. अशा प्रकारे स्वतःच्या भाषेवरून प्रभुत्व वाढवणे म्हणजेच त्या भाषेचा सन्मान करणे होय. आपण आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे असं या ठिकाणी डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी म्हटलेले आहे. यापुढे ते म्हणतात की मराठी भाषेचा केलेला सन्मान आपण कशाप्रमाणे सन्मान करू शकतो यासाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं की माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. ते म्हणतात की आपण जर आपल्या भाषेतील अनेक साहित्य वाचत गेलो तर आपली भाषा
भाषा ही समृद्ध होईल. त्याचबरोबर शब्दकोश आहेत, शब्दकोश पण वाचणं आवश्यक आहेत. पुढे ते म्हणतात की आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचे असते. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असतं तर भाषेतील अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायची हवीत. भाषेचे योग्य सन्मान करायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी जी मराठी भाषा आहे ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलेला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपल्याला मिळायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. या ठिकाणी उदाहरण देताना डॉक्टर नीलिमा गुंडी म्हणतात, आता पाऊस पडत आहे म्हणजे पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पहिलं वाक्य आहे मित्रांनो, डॉक्टर नीलिमा गुंडे याने या ठिकाणी पावसाचं उदाहरण देताना 2 वाक्य सांगितलेले आहेत. त्या 2 वाक्याच्या माध्यमातून त्यांनी हा अर्थ व्यक्त केलेला आहे की पावसाने जसं पाऊस पडत आहे म्हणजे पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कसे 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येतील. तर पहिलं वाक्य आहे पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन उत्सवाला दाद दिली. सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. म्हणजे पाणी पडणे, बेतावर पाणी पडले म्हणजे ठरवलं होतं की मी मॉर्निंग वॉकला जाणार आहे, परंतु पाणी पडल्यामुळे सकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. म्हणजे बेतावर पाणी पडलं नाही, जो विचार केला होता पाऊस आल्यामुळे जाता आलं नाही, म्हणजे त्यांनी जे ठरवलं होतं इथं जो व्यक्त होणारा अर्थ आणि जी प्रमाण भाषा आणि बोलीभाषा इथं दर्शवलेली आहे. तर अशी अनेक वाक्य तयार करता येतील, त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मने सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळाल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी अशी कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. हा जो पाठ होता छात्रप्रबोधन दीपावली विशेषांक 2016 मधून घेण्यात आलेला होता. डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून द्यायचा असेल तर काय करावं लागेल याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. लेखकाने मराठी भाषेला श्रीमंत म्हटलेले आहे. माझी मराठी श्रीमंत आहे, मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे, तुकोबाची गाथा आहे. म्हणजे आपण आपलं साहित्य वाचलं, आपल्या भाषेतलं साहित्य वाचलं, आपल्या भाषेचं वाङ्मय वाचलं तर आपली भाषा समृद्ध करेन. आपण जे रोज बोलतो ते शब्द वेगवेगळ्या भाषेतले आलेले आहेत, ते आपल्याला लक्षात येतील आणि ते शब्द आपण कमी करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या भाषेत असणारे साहित्य वाचायला पाहिजे. जसं अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे, तुकोबाची गाथा, रामदासांचा दासबोध यासारखे अजर अमर ग्रंथ आहेत. उत्तम कथा कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, श्रेष्ठ दर्जांची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, गोगा आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे अशा अनेक महारथी विचारवंत हे मराठी भाषेमध्ये आहेत. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेक अर्थछटा प्रकट करतो. चालणे हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ लुटपूट चालणे, लवाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशा किती वाक्य सांगू. वाक्यप्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषेमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत, म्हणून माझी भाषा ही अधिकाधिक श्रीमंत आहे, अशी
डॉक्टर निलिमा गुंडे म्हणतात. पुढच्या याच्यात म्हणतात की माणूस एकमेकांशी खऱ्या अर्थाने तुम्ही शहाणे आहात, या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छटा. जसं की आपण बघितलं की म्हटलं जातं की तुम्ही शहाणे आहात, या वाक्याचा असा सरळ अर्थ प्रांजळ व निष्पट अर्थ असतोच असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात, चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधीकधी तर काही माणसांचा खरोखर साधी सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजत नाही. त्यांच्यासमोर कितीही डोकेफोड केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते. येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातले मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो. इथं जे निलिमा गुंडे यांनी जे काही शब्द चमत्कृत सांगितलेली आहे, ओरिजिनल जेव्हा म्हटलं जातं की तू खूप शहाणा आहेस, तू शहाणा आहेस, इथं खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ का होतो की अर्थ छटा बदलते, म्हणजे तू मूर्ख आहेस असा होतो. त्या प्रस्तुत पाठामध्ये बोलतो मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. मराठी भाषा खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये अनेक भाषेतील शब्द हे सामावलेले आहेत. अनेक भाषातील शब्दांना आमच्या मराठीने सामावून घेतलेले आहे. म्हणूनच निलिमा गुंडे म्हणतात की मराठी भाषा बोलणे हे माझे भाग्य समजतो.